लोकांची फसवणूक केली जाते। कोणतरी एखादी फर्म काढतो, लोकांना भूलतापांना बळी पाडतो, लोकांना पैशाचं जास्त मिळतील बेनिफिट्स याचं आमिष दाखवतो। म्हणजे ज्या व्यक्तीला कमी पैसे घेऊन जास्त मोबदला मिळेल याची जाहिरात करण्याचा सुद्धा कायदेशीर अधिकार नाही, तो सर्रास लोकांना जमीन विकण्याचं किंवा त्याच्यातून तुम्हाला मोबदला मिळवून देण्याचा आमिष दाखवतो। जो लोकांकडून पैसे गोळा करतो आणि नंतर अचानक गायब होतो। बऱ्याच लोकांची फसवणूक तर एखादी कृषी योजना काढून, एखादी स्कीम सांगून लोकांकडून पैसे घेतले जातात। इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले जात आहेत आणि लोकांची फसवणूक होते। माता भगिनींनो, बंधू भगिनींनो, जागे व्हा। तुम्ही ज्या कंपनीमध्ये लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्हाला कोणतरी सांगतो की तुम्ही एका वर्षामध्ये तुम्हाला तिप्पट पैसे मिळतील, पाचपट पैसे मिळतील, 5 लाख तुम्ही गुंतवा, तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील। सगळं धादांत खोटं असतं। तुमच्याकडचा पैसा घेऊन त्यांनी तिसऱ्याकडे गुंतवलेला असतो आणि तोही टोपी देतो आणि हाही तुम्हाला टोपी घालतो। तुमची शुद्ध फसवणूक होते। सध्या सगळीकडे हे सर्रास सुरू आहे। आज पुण्याची परिस्थिती जर बघितली, पुण्याच्या उपनगरांमध्ये ज्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या योजनांच्या नावाखाली, योजनांच्या स्कीमच्या नावाखाली काहीतरी आपली नावं ठेवली जातात, महापुरुषांची, देवदेवतांची, किंवा एखादा माणूस वेगळा असतो आणि वेगळी नावं ठेवून फक्त शुद्ध आर्थिक फसवणूक होते। म्हणजे तुमची मोबाईलवरून जशी मदत करा किंवा पासवर्ड सांगा, ओटीपी सांगा म्हणून फसवणूक होती, तशीच त्याच्यापेक्षा भयानक फसवणूक सध्या मार्केटमध्ये सुरू आहे। कित्येक लोक चुना लावून पळून गेले। वेगळ्या वेगळ्या कंपन्या तुम्हाला चेन सिस्टीमच्या नावाखाली लोकांना जोडायला सांगतात। तुम्ही 10,000 भरलेले असते, दुसऱ्यांना पण 10,000 भरायला लावता आणि एक व्यक्ती 20 लोकांना भरायला लावतो। एखाद्या व्यक्तीला कदाचित सुरुवातीला काहीतरी 2 रुपये मिळत असतील, नंतर त्याचंही मिळणं बंद होतं, पण आलेला सगळा माल घेऊन तो कधी लंपास होतो कळत नाही। फसवणूक झाल्यावर मग ते आपल्याकडे येतात, संतोष शिंदे सर असं असं झालंय, ह्याला आता कसं लढावं लागेल। लढूयात आपण वाचा फोडूयात। आपण प्रत्येक जो फसवणूक करणारा व्यक्ती आहे, संतोष शिंदेचा शब्द आहे की आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून तर लढू, परंतु आपण रस्त्यावर सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण आवाज उठवू। कुणाचीही फसवणूक झाली नाही पाहिजे, परंतु सध्या फसवणूक होते। मी उपनगरांची माहिती घेतली। जे गोष्ट पुण्यात घडली तीच गोष्ट मराठवाड्यात घडते, तीच कोकणात घडते, तीच विदर्भात घडते, तीच खानदेशमध्ये घडते। असं का होतंय? तर हे कंपनी फर्म करून 2-4 टाळके एकत्र येतात शेतकऱ्यांना फसवायचं, जनावरांच्या नावावर काहीतरी पैसे गोळा करायचे, तुमच्या उत्पादन केलेल्या वस्तूच्या ह्याच्यावर काहीतरी पैसे गोळा करायचे, काहीतरी तुमच्याकडून थोडंफार घ्यायचं आणि तुम्हाला जास्तीचा मोबदला सांगायचा। कोणी परवानगी दिली हो यांना? पैसे तुमच्याकडून घेतले जातात, अव्वाची सव्वा व्याज सांगितलं जातं आणि ते आमिष तुम्हाला दिलं जातं। हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? मी काल हडपसरला गेलो होतो आणि बरीच माहिती घेतली। माझ्याकडे अशी गंभीर प्रकरणं आलेली आहेत जे ऐकून तुमचं डोकं चालणार नाही। तीच परिस्थिती नगर रोडला आहे, तीच परिस्थिती सातारा रोडला आहे, तीच परिस्थिती सोलापूर रोडला, नाशिक रोडला सुद्धा। कित्येक लोकांकडून पैसे घेऊन प्लॉटिंगच्या नावाखाली हजारो लाखो कोटी रुपये गोळा केले जात आहेत। त्या लोकांचा काय त्यांच्याकडे विश्वास ठेवण्यासारखं? शुद्ध फसवणूक केली जाते आणि त्याच्यावर जर कुणी बोललं नाही, आवाज उठवला नाही, तर माणूस म्हणून आपल्याला काहीही उपयोग राहणार नाही। बऱ्याच लोकांच्या तक्रारी येत आहेत आपल्याकडे। मी अगोदर याच्यावर आवाज उठवणार, योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आणि मग यांच्या मागे ईडी पासून सगळे भुंगे लावणार। जिल्हाधिकारी इथं बसलेत, पोलीस आयुक्त इथं बसलेत,
प्रशासन आहे, सरकारच्या सुद्धा निदर्शनास आणून हे गोष्टी दिल्या पाहिजेत. मला हे मान्य आहे बांधवांनो, तुमच्याकडं तुमच्या कष्टाचे 2-4 रुपये आलेले असतात. सगळ्या मुद्द्यावर चर्चा करणारे सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, मी काही सामाजिक विषय आपल्यासाठी घेतो आहे आणि ते विषय लोकांच्या जिव्हाळ्याचे आहेत आणि त्या विषयावर बोलणं माझं नैतिक कर्तव्य आहे. कारण आर्थिक फसवणूक जशी तुमची होते तशी इतरांची सुद्धा होते. ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, सांगा, कमेंट करा, मी संपर्क करेल त्यांच्याशी. परंतु तुमची झालेली आर्थिक फसवणूक ह्याला वाचा फोडा, पोलिसांपर्यंत गेलं पाहिजे, तक्रारी केल्या पाहिजेत यांच्या विरोधात. तुमच्या एकट्याचे जर 1,00,000-2 लाख रुपये गेले असतील तर दुसऱ्यांचे सुद्धा किती शेकडो लोक असतील तेवढे गेले असतील. तो तर कोट्याधीश झाला ना, तो तुम्हाला पैसे रिटर्न करतोय का? कित्येक असे लोक आहेत जे हातगाईला आलेत, पैसे मागून मागून थकले. काही जण पळून गेले, काही जण गायब झाले, त्यांना पैसे द्यायचे नाहीत लोकांचे. हे आता खूप अति होतंय आणि त्या विरोधात रान उठवावं लागेल. पुढची व्हिडिओ मित्रांनो माझी, ज्यांनी कुणी फसवणूक करतायत त्यांना कुठला पुरावा आहे, त्यांच्याकडे सरकारने काही सर्टिफिकेट दिलंय का, या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतील. तुम्ही कुठल्या तरी मित्राच्या कुठल्या तरी जाहिरातीवरून पैसे गुंतवता, म्हणजे जाहिरात काय असते, 10,000 तुम्हाला 1 गुंठा मिळणार. 11 गुंठे घेतले तर तुम्ही एवढे एवढे पैसे गुंतवायचे आणि नंतर 1 वर्षांनी किंवा 5 वर्षांनीच आमच्याकडे यायचं. किंवा मग तुम्ही महिन्याला एवढे एवढे पैसे भरायचे आणि मग एवढे जमा होतात. तुमची इच्छा असेल तर जमीन तुमच्याकडे ठेवा, नाही तर परत आम्हाला विका, आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ. पण हे सगळं आर्थिक गणित कुठं जुळवणार तुम्ही? कुठल्या बँकेने सांगितलंय का? ईडीनं काय तुम्हाला या संदर्भात अशी काही घटना आहे का? सगळं तुम्ही आता प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, थोडा कायद्याचा सुद्धा आधार घेत चला. ही लोक तुमची शुद्ध फसवणूक आकर्षक जाहिराती काढायच्या, वेगळी लोक त्याच्यात उद्घाटनाला आणायची, प्रसिद्धी करायची आणि तेही बावळत थोबाड घेऊन जातात, तिथं चमकोगिरी करतात. त्यांना वाटतं बरेच लोक आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो. ज्यांनी बोलवलेला असतं तो पैसा कमवणार आहे, उद्या तुमच्याच मानगुटीवर बसून तो मोठा होत असतो. हे नाही चालणार आणि यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. म्हणून पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही तालुका, शहर, जिल्हा, प्रकरण कुठलंही असू द्या, तिथं येऊन आपण आवाज उठवू. आपली संपूर्ण टीम त्यासाठी काम करणे. परंतु तुमची आर्थिक फसवणूक मग प्रशासकीय अधिकारी करत असेल, काही नवीन उद्योजकाच्या नावाखाली फर्म तयार करून तुमची वेगळ्या वेगळ्या स्कीमच्या खाली लुटमार करणारे असतील. आज तर चोरामाऱ्या करण्याचं, अहो हे परराज्यातली लोक फोन करतात आणि मला ही मदत पाहिजे, मी तुम्हाला ओळखतो, आपलीच नावं आपलीच ट्रू कॉलर वरून माहिती घेतात, तुम्हाला वेड्यात काढतात, तुम्हीही 5-25 हजार सहज त्या ठिकाणी पाठवून देतात. नंतर कळतं फसवणूक झालेली आहे, वेळ निघून गेलेली असते. कधी तुम्हाला ओटीपी मागितला जातो, कधी काही सांगितलं जातं. आता हिंदी भाषिक एका बाजूला महाराष्ट्रातली लोक सुद्धा फ्रॉड कॉल करायला लागले, फसवणूक करायला लागले. हे फसवणारे विकृत नराधम कायदेशीर दृष्ट्या ठेचून यांना कायदेशीर घटनात्मक पद्धतीनं शिक्षा दिली पाहिजे. यासाठी तयार व्हा. संतोष शिंदे तयार आहे, तुम्ही सुद्धा झालं पाहिजे. अन्यथा फसवणूक झाली, तुम्हाला कुणीही मदतीला येणार नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून माझी जबाबदारी आहे. परंतु आवाज उठवणं जर आपलं काम असेल तर तो मंत्रालयापर्यंत घेऊन जाणं सुद्धा आपलं काम आहे. कुणाचीही तक्रार असेल कमेंट करा, त्याच्यावर आपण आवाज उठवू आणि जर कोण फसवणूक करत असेल त्याचा सुद्धा भांडाफोड करू. त्याचं कारण असं आहे, शिवाजी महाराजांच्या नावावर, महापुरुषांच्या नावावर, देवदेवतांच्या नावावर हे फर्म काढतात लोक, त्याला बघून पैसे गुंतवतात.
त्या व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहण्यासारखं नसतं, पण जे नाव ठेवलेलं असतं त्या नावाला भूलतापांना बळी पाडून ही लोक फसवतात. आणि ही ज्यावेळेस चुना लावून पळून जातात त्यावेळेस ती कुणाचीच नसतात. त्याचं घर सुद्धा जागेवर नसतं किंवा त्याचा कधीच ठाव ठिकाणा नसतो. हे फसवणुकीचं जाळं सध्या शहरांमध्ये, उपनगरांमध्ये, महाराष्ट्रामध्ये फोपावलंय. महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची फसवणूक होते, शेतकऱ्यांच्या पोरांची फसवणूक होते, सर्वसामान्य माणसांची फसवणूक होते. हे सहन करायचं नाही आणि मी तर सहन करणार नाही, करून घेणार नाही. जर मी एक कायद्याचा विद्यार्थी असेल तर ऍडव्होकेट म्हणून संतोष शिंदे या बाबतीमध्ये खोलात जाऊन कायदेशीर सगळी प्रक्रिया तपासून भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, पटला तर संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकांची जागृती करण्याचा आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जय शिवराय. करा, कमेंट करा, आपण वाचा फोडूया. धन्यवाद.